नमस्कार, नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हलवाई स्टाईल मार्केटमध्ये मिळते अगदी तशी मूग डाळ खस्ता कचोरी करून दाखवणार आहे। मैदा, मूग डाळ व काही मसाले अशा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच या कचोऱ्या झटपट बनतात। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। कचोरीच्या सारणासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। जवळजवळ ही 100 ग्रॅम डाळ आहे। ही मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून यातील पाणी आता पूर्णपणे काढून घेतलेले आहे। तसेच सारणासाठी 2 चमचे धने, 1 चमचा जिरे व 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। ही देखील आपण मिक्सरवर वाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी डाळ एकदम जाडसर वाटून घेतलेली आहे। यामध्ये थोडी अखंड डाळ राहिली तरी देखील चालते, पण याची बारीक पेस्ट करून घ्यायची नाही आहे। तसेच हा मसाला देखील मी एकदम मोठा मोठा असा वाटून घेतलेला आहे। आता आपण कचोरीचे सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे व यामध्ये मोठे 4 ते 5 चमचे मी तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे आता आपले तडतडलेले आहेत। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे व आपण जो कोरडा मसाला केलेला होता तो आता घालायचा आहे। हा मसाला आपण काही सेकंदांसाठी परतून घ्यायचा। यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्या व 1 इंच आले असे मी वाटून घेतलेले आहे, ते आता घातलेले आहे। हे देखील आपण आता थोड्या सेकंदांसाठी परतून घ्यायचे। यामध्ये आता आपण कोरडे मसाले ॲड करूया। पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा व अर्धा चमचा हिंग देखील टाकायचा। हे मसाले आता आपण अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे। गॅस आपण एकदम मंदच ठेवायचा आहे, आपले हे मसाले करपू द्यायचे नाही आहेत। यामध्ये आता चवीसाठी 1 चमचा कसुरी मेथी घालायची। या कसुरी मेथीमुळे कचोरीला अगदी स्वाद छान येतो। यामध्ये आता 4 मोठे चमचे मी डाळीचे पीठ घातलेले आहे। या डाळीच्या पिठामुळे आपल्या सारणाला अगदी छान बाइंडिंग येतं। हे डाळीचे पीठ देखील आपण आता खरपूस परतून घ्यायचे आहे। 1 मिनिट परतलेले आहे मी जवळजवळ। आता याचा वास देखील छान सुटलेला आहे। यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं व अर्धा चमचा साखर घालायची। तुम्हाला जर सारण थोडेसे आंबटसर हवे असेल तर अर्धा चमचा इथे तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस देखील पिळून घेऊ शकता। यामध्ये आता आपण मूग डाळ जी वाटून घेतलेली होती ती घालायची। सर्व मसाले व डाळी आता आपण एकत्र छान परतून घेऊया। हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की 2-3 मिनिटे याला आपण झाकून वाफ आणायची आहे व सारण पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे। हे सारण जर खूप कोरडे झाले तर यावर अगदी थोडासा पाण्याचा हापका मारून हे सारण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे। हे सारण आता आपले तयार झालेले आहे। आता आपण कचोरीच्या वरच्या पारीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया।
त्यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये आता मेजरमेंटच्या या कपाने मी 2 कप मैदा घेतलेला आहे। हा मैदा वजनाने जवळजवळ 250 ग्रॅम आहे। यामध्ये आता चवीपुरते किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं। यामध्ये आता 4 टेबलस्पून मी तेल घालत आहे। हा टेबलस्पूनचा चमचा तुमच्याकडे जर नसेल तर घरातील मोठ्या चमच्याने 4 चमचे तेल तुम्ही घ्यायचे आहे। सुरुवातीला हे आपण तेल व मीठ मैद्याला अशा प्रकारे हाताने चोळून व्यवस्थित घ्यायचे आहे। हे तेल मैद्याला सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। या पिठाची आता अशी मूठ वळली पाहिजे। या पिठामध्ये आता आपण गरजेनुसार लागेल तसे पाण्याचा वापर करायचा आहे। अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ आता मळून घ्यायचे आहे। आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट असे हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पीठ आता मळून झालेले आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। पंधरा 20 मिनिटे झालेली आहेत। हे पीठ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हे पीठ थोडंसं आता हाताने एकसारखं करून घ्यायचं। या पिठाचे आता आपण एकसारखे गोळे बनवून घेऊया। एका मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा मी आता तयार केलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व गोळे आता मी तयार करून घेतलेले आहेत। जवळजवळ हे आपले 10 गोळे तयार झालेले आहेत। कचोरीची सारण ही आपले आता पूर्ण थंड झालेले आहे। यामध्ये थोड्याशा डाळीच्या जर गाठी तयार झाल्या असतील तर आपण त्या हातानेच अशा प्रकारे मोडून घ्यायच्या, त्यामुळे आपली कचोरी फुटणार नाही। आता आपण कचोऱ्या तयार करून घेऊया। त्यासाठी एक गोळा घ्यायचा व आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटायचा। इथे तुम्ही कोरड्या पिठाचा देखील वापर करू शकता। यामध्ये आता 2 चमचे सारण भरून घ्यायचे। अगदी फार देखील घालायचे नाही। हे सारण आता थोडेसे दाबून घ्यायचे व सर्व बाजूनी पीठ वर आणत जायचे। सारण थोडंसं आत दाबायचं व पीठ सर्व बाजूनी वर आणत जायचं। अशा प्रकारे हा गोळा बंद करायचा व वरती जे एक्स्ट्रा पीठ येते ते अशा पद्धतीने काढून ठेवायचं। ही कचोरी आता आपली पूर्ण पॅक झालेली आहे। आता ही परत आपण थोडीशी लाटून घ्यायची। अगदी हलक्या हाताने लाटायची, फार पातळ करायची नाही। जोर देऊन लाटला तर यातील सारण बाहेर येऊ शकते। थोडीशी कचोरी ही जाडसरच ठेवायची। अशा पद्धतीने ही कचोरी तयार झालेली आहे। बाकीच्या सर्व कचोऱ्या देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। या कचोऱ्या मी आता अशा करून घेतलेल्या आहेत। या आता आपण तळून घेऊया। कचोरी तळण्यासाठी मी गॅसवर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेले आहे। तेलाचे टेम्परेचर अगदी हे थोडेसे असले पाहिजे, एकदम जास्त कडक तापवून घ्यायचे नाही। यामध्ये पिठाचा गोळा टाकला की तो असा हळूहळू वर येतो, असे तेलाचे टेम्परेचर पाहिजे। यामध्ये आता आपण बसतील एवढ्या कचोऱ्या टाकूया।
2-3 मिनिटे झाले की कचोऱ्या अशा प्रकारे आपोआप वरती तरंगतात. कचोरी तळताना अजिबात गॅस वाढवायचा नाही. आठ ते 9 मिनिटं कचोरी तळण्यास आपल्याला वेळ लागू शकतो. अशा प्रकारे या कचोऱ्यावर थोडेसे तेल उडवायचे, म्हणजे त्या अगदी छान फुगतात. कचोऱ्यात थोड्याशा खालनं भाजल्या की आता आपण उलटून घ्यायच्या. व अशाच प्रकारे आपण 2-3 वेळा उलटून ब्राऊन रंगावर भाजल्या की आपण या काढून घ्यायच्या. जवळजवळ 8 ते 10 मिनिटं आपल्याला कचोरी तळण्यास लागू शकतात. अशा ब्राऊन रंगावर या तळल्या गेल्या की आपण या काढून घ्यायच्या. बाकीच्या कचोऱ्या देखील आपण अशाच तळून घ्यायच्या. या मूग डाळीच्या कचोऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत. तुम्हाला मी एक मोडून दाखवते. अगदी भरपूर सारण असलेली चविष्ट अशी कचोरी तुम्ही एकदा घरी केली की परत तुम्हाला कधीच विकत आणावी अशी वाटणार नाही. इतकी ती टेस्टी बनते. वरचे कवर ही परफेक्ट बनलेले आहे. अगदी जाड नाही व पातळही नाही. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व या कचोऱ्या घरी नक्की करून बघा. आवडल्या तर मला कमेंट्सद्वारे जरूर सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.